Welcome to my channel Marathi Sopan. नमस्कार छोट्या बालमित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे चिंकीताई आणि तिचा प्रामाणिकपणा. एक रम्य सकाळ होती. आकाश निरभ्र होते आणि मंद वारा झाडांच्या पानांशी गप्पा मारत होता. चिंकी, एक गोड आणि निरागस मुलगी, शाळेतून घरी जात होती. तिच्या पाठीवर शाळेची बॅग होती आणि ती मस्त गाणं गुणगुणत रस्त्यावरून चालली होती. तेव्हाच तिने काहीतरी वेगळं पाहिलं. रस्त्याच्या कडेला एक सुंदर गुलाबी रंगाची पर्स पडली होती. तिच्या डोळ्यात चमक आली. ही कुणाची असेल असा विचार करत तिने ती उचलली. कौतुकाने तिने पर्स उघडली. आत खूप सारे पैसे होते आणि सोबत एक ओळखपत्र सुद्धा. क्षणभर ती गोंधळली, पण लगेच तिने निर्णय घेतला. धावतच घरी गेली आणि आईला सगळं सांगितलं. आई हसली आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली, चिंकी, आपण प्रामाणिक असायला हवं. चुकून हरवलेली वस्तू परत देणं हे आपलं कर्तव्य आहे. आईच्या सोबत चिंकी ओळखपत्रावर दिलेल्या पत्त्यावर गेली. तिथे एक आजीबाई राहत होत्या. त्यांचे डोळे काळजीने भरले होते. चिंकीने पुढे होऊन पर्स त्यांना दिली. आजीबाईंनी ती पाहताच आनंदाने डोळ्यात पाणी आणलं. बाळा, ही पर्स माझीच आहे. मी बाजारात गेले होते आणि चुकून ती हरवली. मला वाटलं आता परत मिळणार नाही, पण तू मला ती परत आणून दिलीस. देव तुला सदैव आनंदी ठेवो. चिंकीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तिच्या मनात समाधानाची लहर उमटली. त्या दिवसापासून तिला एक मोठा धडा मिळाला. प्रामाणिकपणा हीच खरी संपत्ती आहे.